भाजपा महिला मोर्चातर्फे इथे आज मी पत्रकार परिषद घेत आहे। मी मोहिनी मडगावकर। मी आज इथे यासाठी हे घेत आहे की आज जो विनायक राऊत आपल्या जिल्ह्याचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जे खासदार 2 टर्म राहिलेले आहेत, त्यांच्या घरात एका महिलेवर ज्या प्रकारे अत्याचार झाला त्या बातम्या कालपासून येत आहेत आणि त्या बातम्या वाचल्यावर आज आम्हाला असं वाटतं की त्या महिलेच्या मागे आम्ही सर्व भाजप महिला त्यांच्या मागे उभा असणार आहोत। म्हणजे जे त्यांच्यावर जे अन्याय त्यांच्या घरातून होत आहेत हे खरंच म्हणजे निंदनीय आहे। असे ह्या काळात जर असे अत्याचार जर महिलांवरती होत असेल आणि ते पण एखाद्या राजकीय जो नेता आहे, जो खासदार होता, परत तिचा जो नवरा आहे तो नगरसेवक आहे आणि अशी पार्श्वभूमी असताना त्या महिलेला जर एवढा त्रास होत असेल तर खरंच ही गोष्ट निंदनीय आहे। जे तिच्यावर जो अत्याचार झाला आहे, तिचे केस कापले गेलेले आहेत किंवा जे जादूटोणा किंवा जे काय अशा अघोरी शक्ती आहेत त्या तिच्यावर करण्यात आलेल्या आहेत। तिचं केस कापणे म्हणा, तिला गोमूत्र प्यायला देणं, अजून खूप काही त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गेलं तर प्रत्येकाला कळेल, पण हे चुकीचं आहे असं होणं आणि ह्या महिलेला न्याय मिळायला पाहिजे। आता आमच्या सरकारमध्ये महिलेवरती कुठच्याही महिलेवर अत्याचार झाला तर आमचे सरकार लगेच त्याच्यावर आवाज उठवणार आहे किंवा त्या महिलेला न्याय मिळवून देणार आहे। तरी पण लोकल ह्याच्यावर जर कोणी त्यांना जर पाठीशी घालत असेल तर आम्ही महिला शांत बसणार नाही। आणि आज या महिलेवर जर एवढा अत्याचार होतोय तर आज कुठूनही अजून कोणी आवाज उठवलेला नाहीये। उभाटाच्या ज्या महिला आहेत त्या नेहमी पुढे असतात, प्रत्येक विषयात पुढे त्यांचं हे असतं, मग आज त्या का नाही आहेत पुढे? त्यांनी ह्या महिलेच्या विरोधात त्यांनी आज आवाज का उठवला नाहीये? त्या महिलेच्या बाजूने त्या सक्षमपणे का उभ्या राहिलेल्या नाहीयेत? पक्ष बाजूला राहतो। जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो तर एका महिलेनेच तिच्या पाठीशी राहायला पाहिजे, तिला साथ द्यायला पाहिजे, तिला त्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आज ही परिस्थिती आपल्याला ती महिला स्वतः गिरीजा राऊत म्हणून ती स्वतः आज बाहेर पडून तिने आज जे काल स्टेटमेंट दिले त्याच्यामुळे आम्हाला हे आज कळलं आहे की हा काय विषय होता। पण हे खरंच म्हणजे आपल्या इकडचे खासदार होते, ते राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांना आणि त्यांच्या घरात जर ते अशी वागणूक देत असेल तर खरंच निषेध आहे। आणि मी सर्व महिलांना असं आव्हान करीन की त्या महिलेला जो तिचा शारीरिक छळ झाला आहे, जो मानसिक छळ झाला आहे, तिच्यावर जो अत्याचार झाला आहे, त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या महिलांनी एकत्र येऊन किंवा सामाजिक पक्षात ज्या महिला काम करतात त्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या महिलेला आपण न्याय मिळवून दिला पाहिजे असं मी प्रत्येक महिलेला आव्हान करते। आणि त्या महिलेच्या बाबतीत आम्ही ह्युमन राईट्स म्हणून एक आमची संस्था आहे, तिथे पण आमच्या याच्यातल्या थोड्या महिला आणि आमच्या सावंतवाडीच्या महिला कार्यरत आहेत, त्या ह्याच्यातनं पण आम्ही त्या महिलेपर्यंत जाऊ, त्या महिलेला काय तिच्यासाठी आम्ही न्याय मिळवून देऊ। आम्ही आज त्या महिलेला या पत्रकार परिषदेमार्फत शब्द देते आणि आम्ही नेहमी तिच्या पाठीशी असणार आहोत आणि प्रत्येकाने हा आवाज उठवला पाहिजे। आणि मी आता ह्या पक्षातील विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा जो तिच्यावर अत्याचार करत होता त्यांचा मी पूर्णपणे इथे भाजप महिला मोर्चा आघाडीतर्फे मी पूर्णपणे निषेध करते। आणि ही अशी घाणेरडीची कृती त्यांच्या घरात झाली आहे त्याबद्दल मी खरंच सांगते, म्हणजे खूपच घाणेरडी कृती आहे। तर त्यांचं मी आज म्हणजे त्यांचं नाव घेणं अशा व्यक्तींचं हे पण एक लज्जास्पदच गोष्ट वाटते। त्यांचा मी पूर्णपणे निषेध करते आणि प्रत्येक महिलेला मी आवाहन करीन आपण सर्वांनी या महिलेच्या मागे राहायचं आहे आणि ह्या विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने जे काही कृत्य केले त्याची त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे। आम्ही पण आता जाऊन पोलिसात तक्रार करू की त्यांना लवकरात लवकर याची शिक्षा चौकशी होऊन त्यांची पूर्ण चौकशी होऊन त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। तसेच ते ज्या पदावर आहेत नगरसेवक पदावर ते पण पद त्यांचं रद्द झालं पाहिजे, कारण जर त्यांच्या घरातील महिलेला असा जर त्रास होत असेल तर ते समाजातील महिलांचा काय मान सन्मान ठेवणार, त्या महिलेला काय न्याय देणार, समाजात ते काय काम करणार? अशा जर घाणेरड्या वृत्तीचे जर लोक असतील पदावर, नगरसेवक पदावर किंवा आणि कुठच्या गोष्टींवर, ते लोकांसाठी लायक नाहीत असं मला वाटतं। त्याच्यामुळे मी एवढंच सांगेन त्या महिलेच्या मागे आम्ही सर्व महिला राहू, त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ, न्याय मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू। जे आमच्यावर आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांना आम्ही जाऊन भेटू, त्यांना आम्ही सांगू की ह्या विषयात तुम्ही पूर्णपणे लक्ष घाला आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्या। तसेच आमचे
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत त्यांना पण आम्ही सांगू की आमच्या भाजप पक्षातर्फे त्या महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यासाठी पण आम्ही सर्व महिला प्रयत्न करू. मॅडम एकीकडे फिरोज शेख जे आहेत ते प्रॉपर सावंतवाडीचे आहेत, म्हणजे कोलगाव मधील आहे आणि त्या दर्ग्याकडेच ते अघोरी कृत्य करत होतं असं गिरिजा राऊत यांनी आरोप केले. पण हे आरोप करताना माजी खासदार विनायक राऊत हे म्हणतात की ते खंडन करतात की हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. कसं बघताय तुम्ही? आता जर त्या मॅडम एवढ्या सांगत असतील की असं असं तिथे अगोदर त्या महिलेला तिथे जर घेऊन आले असतील तर तिथे खरंच काहीतरी करण्यात येत असेल ना, तर ती महिला तर खोटं बोलू शकणार नाही. तर आता त्यांना जेव्हा पोलीस घेऊन जातील किंवा पकडतील तेव्हा ते खरं खोटं काय ते निदर्शनास येईल आपल्या. आपणही त्या गोष्टीत सांगू शकत नाही की ऍक्च्युअली ते काय झालंय ते. मॅडम गुन्हा दाखल झालाय पण अद्याप कोणतीही त्यांच्या अटकेची कारवाई अद्याप झाली नाही झाली तर तुमची भूमिका काय राहणार? नाही, गुन्हा आम्ही दाखल करूनच घेऊ. आम्ही पालकमंत्र्यांना भेटू किंवा आम्ही आधी पहिला पोलीस स्टेशनला जाऊन तिथे आम्ही त्यांच्याबद्दल हे करू आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू. आम्ही वरिष्ठ स्तरावर कळू आणि ते प्रयत्न करूच त्यांना.